बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध योजनांच्या घोषणा होण्याची शक्यता. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातील राजकारणावर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष. राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त पोस्टमधून राज ठाकरेंचे लवचिक राजकारणाचे संकेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही बाळासाहेबांना अभिवादन. बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी भाजपनं ठाकरे बंधूंना डिवचलं. मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला. नागपूर शहरातील भाजपच्या बॅनरची जोरदार चर्चा. दावोसमधून परतल्यानंतर मनपातील राजकीय करारावर बोलेन. केडीएमसीतील शिवसेना मनसे युतीवर फडणवीसांचं भाष्य. फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष. मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा अखेर पोलिसांना शरण. विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं फटकारल्यानंतर पोलीस स्टेशनला हजर. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न. सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. आणि जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी. हिमशिखरं, रस्ते, घरांवर बर्फाची चादर. बर्फवृष्टीमुळे हवाई वाहतुकीला फटका. श्रीनगरमधून होणारी अनेक उड्डाणं रद्द.